सर्व अच्युत गोत्रीय बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडोत प्रणाम. आपण सर्वज्ञ श्रीचक्र प्रभूंनी अवतार घेतल्यानंतर या जीवाच्या हिताकारणे भल्याकारणे पूर्ण महाराष्ट्रात भ्रमण करत असताना अयोग्य जीवाला योग्य करण्यासाठी परमेश्वराने ज्या अनंत लीळा केल्या, त्या अनंत लीळांचं चिंतन करत करत त्या लीळेतून परमेश्वराने जो समज दिला आहे, बोध दिला आहे, जाणीव करून दिली आहे, तो बोध, ती जाणीव समजून उमजून आपल्या जीवनात उतरून परमेश्वराबरोबरच आपला हा आध्यात्मिक जीवन प्रवास करत करत परमेश्वराला प्राप्त करण्याचा प्रयत्न करत आहोत. परमेश्वर डोमेग्रामहून निघाल्यानंतर बीडला येतात आणि मध्ये बरेचसे वस्तीस्थानं आहे. घोगरगावी आहे, नेऊरगावी आहे, त्रिपुरवी, जांबूगावी, माळापुरी, सुरेगाव, ब्राह्मण, पारेगाव असे बरेचसे जवळजवळ 7-8-10 जे जागा आहे, ज्या स्थानं आहे, ते वस्तीस्थानं करत 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 तिथं कोणत्या प्रकारचं कोणालाही न भेटता, तिथं कोणत्या प्रकारचे कन्वेचे जीव नसल्यामुळे परमेश्वराने वस्तीस्थान करत करत बीडला पोहोचलेले आहे. सर्वज्ञांचं बीडला गमन झालं. थोडा वेळ चरणचारी उभे राहून बिराडाचं अवलोकन परमेश्वर करत होते स्वतः. तिथं महालक्ष्मीचं प्रचंड असं मोठं भव्य मंदिर होतं आणि त्या देवळाच्या चौकात थोडा वेळ परमेश्वराचं आसन झाल्यानंतर ओसरीवर पाहत पाहत देवळाच्या नैऋत्येला गुंफेत देव गमन करतात आणि त्या चौकटीला धरून आतमध्ये अवलोकन करतात, काय आहे, कोण आहे, कसं आहे. तेव्हा परसनाईक नावाचे एक अन्य संन्यासी असतात त्या गुंफेमध्ये आणि ते देवाला बघितल्याबरोबर ते म्हणतात, यावजी आत यावजी. म्हणजे तो संस्कार आहे परसनाईकाचा, कणव आहे आणि परमेश्वर त्यांच्यासाठीच आलेले आहे आणि त्यांच्या माध्यमातून अनेक भक्तांना इथं बीडला परमेश्वर भेट देतात. त्यांनी विनंती करून देवाला बोलवलं. गुंफेतून देव आत आले परंतु परत बाहेर निघाले आणि बाहेर निघाल्यानंतर ते परसनाईक म्हणतात, देवा तुम्ही काय पाहत आहे? तर देव म्हणतात, आम्ही बिराड पाहत आहोत म्हटले. आता तिथं परसनाईकाचं बिराड असल्यामुळं देवाला वाटलं की आपण आता बाहेर जावं आणि परसनाईकांनी तेच लक्षात घेतलं. त्वरित निर्णय घेतला आणि परसनाईक देवाला विनंती करतात, जी इथंच बिराड करावं, हे सर्व गोसाव्यांचंच आहे, मी इथे बाहेर ओसरीत बसेन. त्यांनी लगेच आपले कपडे उचलले, जे बी आपलं सामान होतं ते उचललं आणि ती पूर्ण गुंफा खाली करून ओसरीमध्ये आली. ही निर्णय क्षमता आहे. अशा अनेक वेळा आहे की ज्या ठिकाणी देव गेल्यानंतर उद्धटपणाने कोणी विचारलं नाही, बोलले नाही, कोणी उद्धटपणाने बोलले, त्यामुळं परमेश्वराला त्यांना देण्याची इच्छा असूनही देता आलं नाही. संस्कार माणसाला परमेश्वरापर्यंत घेऊन जात असतो आणि तो संस्कार एकाएकी लगेच लागत नाही. तो आपल्याला वाढीस नेऊन सातत्यपूर्ण प्रयत्न करून ती नम्रता आपल्यामध्ये जर स्वभावत निर्माण केली तर नक्कीच आपल्यामध्ये त्या संस्कारात परमेश्वरापर्यंत जाण्याची एक योग्यता आपल्यामध्ये पात्रता निर्माण होत असते. परसनाईकांमध्ये ती होती. त्यांनी त्वरित निर्णय घेतला आणि देवाला सांगितलं की देवा, ही बिराड तुम्ही इथं ठेवा, मी बाहेर राहतो आणि हे तुमचंच आहे. अशा पद्धतीनं त्यांनी बाहेर ओसरीत आपलं सामान ठेवलं आणि पूर्ण ओटा अवस्थानासाठी खाली करून दिला. परसनाईक स्वतः ओसरीवर राहायला लागले. तिथं 2 गुंफा असल्यामुळं परमेश्वर एका गुंफेत राहायचे आणि ओसरीवर कोपऱ्यातील गुंफा स्वच्छ करून बाईसांनीसुद्धा तिथं आसन केलं. ते आसनावरती सर्वज्ञ उपविष्ट व्हायचे. बाईसांनी जे साहित्य आहे, सामान आहे, बिराड आहे, ते आतमध्ये ठेवलं आणि तिथंच बिराड केलं. आणि त्यानंतर दुपारचा पूजा अवसर होतो, आरोगणा होते, पौड उपोड होतो आणि त्या ठिकाणी परमेश्वराचं 4 महिने अवस्थान आहे. या अर्थात ते महास्थान आहे आणि हे सर्व परसनाईक बघत आहे. परसनाईक आता गुंफेच्या बाहेर पडवीमध्ये आहे. देवाचा पूजा अवसर पडवीमध्येच झालेला आहे. परसनाईक सर्व बघत आहे. परसनाईक अजून देवाला फक्त पाहत आहे. त्यांनी काही बोलले नाही आहे, देवाने त्यांना काही सांगितलेलं नाही आहे. आणि परसनाईकांनी मग नंतर आराम झाल्यानंतर, देव उठल्यानंतर परसनाईकांनी देवाला स्वतः पान सुपाऱ्या दिल्या
दंडोत घासले, श्रीचरणावर मस्तक टेकवलं. तो पूजा अवसर पाहण्याचा योग, ती मूर्ती पाहण्याचा योग त्याला आलेला होता. त्याची तो आकर्षित झाला होता, वेधला होता. आणि पान सुपारी दिल्यानंतर परसनाईक समोर बसले, श्रीमूर्त पाहत बसले. आणि त्याच वेळी सर्वज्ञांनी कृपादृष्टीचं अवलोकन करून त्यांना स्थितीचा आनंद दिला. स्थितीचा संचार झाल्यानंतर थोडासा वेळ त्या सुखाचा अनुभव त्यांनी घेतल्यानंतर मात्र ते उठले, श्रीचरणावर प्रक्षालन केलं, चरणोदक घेतलं स्वतः आणि देवाची गंधाक्षता त्यांनी केल्या. मग रेमनाईक चातुर्मासासाठी पितृपक्षात तिथं यायचे आणि पांघरण्यासाठी चांगल्या प्रकारची दुटी त्यांनी दिली होती परसनाईकांना. परसनाईकांची आणि रेमनाईकांची अगोदरच ओळख होती. रेमनाईक तिथले बीडचेच स्वतः, ही त्यांच्याकडे भिक्षेला जायचे कधीतरी, आणि त्यांनी यांना दुटी दिलेली होती. त्याच वस्त्राला गेरू लावून त्यांनी ठेवला होता. दुटी परसनाईकांची जी दुटी होती ती त्यांनी देवाला अर्पण केली आणि सर्वज्ञांनीसुद्धा तिचा स्वीकार केला. आणि अशा प्रकारे परसनाईकांना सर्वज्ञांची अत्यंत आवडी निर्माण झाली. परसनाईक सर्वज्ञांच्या उपारासाठी देवाला त्यांनी विनंती केलं की माझा उपार आपण स्वीकारावा. देवानीसुद्धा त्यांच्या त्या उपाराचा स्वीकार केला, विनंतीचा स्वीकार केला. आणि मग त्यांनी उपाराला सामग्री आणून बाईसांकडे दिली. परसनाईकांनी, बाईसांनी उपार केला, सर्वज्ञांना पूजा अवसर झाला, आरोगणा झाली, गुळा झाला, विडा ओळखला आणि भक्तजनांना प्रसाद दिला. आणि परसनाईक स्तुती करताना देवाच्या समोर बसून म्हणायचे, गोसाव्यांपासून आम्ही आत्मज्ञानात पारंगत झालो, आम्हाला ब्रह्मविद्या झाली, आत्मज्ञान झालं. अशा पद्धतीनं त्यांना काहीतरी एक वेगळं जाणवलं असल्यामुळं ते परमेश्वराची स्तुती करत करत उपाराची विनंती देवाला केलेली आहे. देवाने त्यांचा उपार स्वीकारलेला आहे. आणि दुसरा दिवस गेल्यानंतर पद्मनाभींची भेट होते त्यांची. आता हे जे रेमनाईकांच्या घरी परसनाईक भिक्षाला जायचे, माधुकरीसाठी जायचे, आणि त्या ठिकाणी रेमनाईक आहे, जोगनाईक आहे, पद्मनाभी देव आहे, सारस्वत भट आहे, हे सर्व तिथं असायचे. आणि हे जे रेमनाईक आहे हेही अन्य साधूच आहे आणि त्यांचा आश्रम आहे, त्या आश्रमामध्ये सारे शिष्य त्यांचे राहतात. तर परसनाईकांनी तिथं गेल्यानंतर सर्वज्ञांची स्तुती केली त्यांच्यासमोर की श्री चांगदेवराव असे आलेले आहे, ते ईश्वर पुरुष आहे आणि काय सांगावं त्यांचं सौंदर्य लावण्य. अशा पद्धतीनं देवाची स्तुती, देवाचं वर्णन त्यांना केल्यानंतर त्यांनाही वेद निर्माण झाला, वेच निर्माण झाला. आणि अशा परमेश्वराच्या लीळेच्या माध्यमातून अनेक सद्भक्तांची भेट झालेली आहे. बाईसांची भेट झाली. बाईसांना देवाची काही ओळख नव्हती, परंतु बोनेबायांनी बाईसांकड स्तुती केली देवाची, त्यांना वेद निर्माण झाला, वेच निर्माण झाला. आचार्यांची देवाची कधी भेट नव्हती पहिलीच, परंतु दादोसांच्या माध्यमातून देवाचं त्यांनी नाव ऐकलं, देवाचं जे वेगळंपण होतं ते ऐकलं, तिथंच वेद निर्माण झाला. अशा पद्धतीनं आपणही भौतिक जगामध्ये जगत असताना कोणीतरी कोणाविषयी तरी आपल्याला सांगितल्यानंतर आपोआपच आपल्याला ते एक आवड निर्माण होते. इथं प्रत्यक्ष परमेश्वराची स्तुती किंवा वर्णन कोणी केल्यानंतर आपोआपच वेद निर्माण होतो, परंतु त्यालासुद्धा सात्विक भूमी लागते, सात्विक मन लागतं, विचार लागतात आणि त्याच्यानंतरच त्यांना वेद निर्माण होतो, आवडी निर्माण होते. तर ह्या ज्या परसनाईक आहे, ह्या रेमनाईकाच्या घरी असलेले सर्व सद्भक्त आहे, त्यांना देवाचं वर्णन करतात आणि ते म्हणतात तुम्ही पण गोसाव्यांच्या दर्शनाला या, अशा अशा ठिकाणी मी राहिलो, तिथंच देव आहे. परंतु ते म्हणतात लगेच चला. हो का म्हणे, लगेच चला म्हणे दर्शनाला, असं म्हणून सर्वज्ञांच्या दर्शनाला आलेले आहे. आता जे रेमनाईकांक असलेले शे सर्व सद्भक्तांना घेऊन परसनाईक देवाकडं आलेले आहे. त्यावेळेस सर्वज्ञांचा ओसरीत आसन झालेलं होतं. भेट झाली, प्रत्येकाने पान सुपाऱ्या देवाला दिल्या, अर्पण केल्या, दंडोत केला आणि सर्वजण सर्वज्ञांजवळ येऊन बसले. सर्वांनी क्षेमकुशल विचारलं, निरूपण केलं. त्यांना क्षेमकुशल विचारल्यानंतर काय चाललं आहे, काय नाही, घरचे निकीने आहे का, जे आहे ते आहे, नाव गाव एवढं, याच्या व्यतिरिक्त आपण पुढं विचारायला नाही पाहिजे. नंतर धर्माच्या गोष्टी केल्या पाहिजे. परंतु आपण कोणीतरी भिक्षुक भेटतो, कोणीतरी नामधारक वासनिक भेटतो,
आणि आपण त्याला तेवढ्यापुरतं न विचारता इतकं खोलात जातो की कोण, कुठले, काय, व्यवसाय काय करतात, मुलं किती, मुली किती, त्यांचं काय चाललं आहे, काही मतलब नाही. आपली धर्माच्या नात्याने भेट झालेली आहे. तेवढ्यापुरतं एक जुजबी विचारलं पाहिजे, तुमचं नाव कुठलं, काय, आणि तुम्ही उपदेशी कधी झाले, कशासाठी झाले, किंवा अन्य माणूस असेल तरी तेवढंच विचारून वा तुम्ही धार्मिकता का करता, कशासाठी करता, आणि त्या पद्धतीनं धर्माच्या विषयात लगेच चर्चा सुरू झाली पाहिजे. परंतु आपण अन्य वार्तेमध्ये आपल्याला आवड असल्यामुळं आपण किती विचारायचं, किती चर्चा करायची याचं आपल्याला भान राहत नाही, आणि आपण मात्र पुढं सरकत राहतो. भेट का झाली, कशासाठी झाली, कोणी आपली भेट घालून दिली याचं भान आपल्याला राहत नाही. परमेश्वराच्या या तत्त्वज्ञानातून आपण प्रत्येक लेळीतून आपण शिक घेतली पाहिजे की कोणतीही व्यक्ती कुठं भेटल्यानंतर किती बोलायचं, भौतिक जगाच्या अनुषंगाने, कौटुंबिक विश्वाच्या अनुषंगाने, त्याच्या वैयक्तिक जीवनाविषयी किती बोलायचं याचं आपण भान ठेवलं पाहिजे. देवाचं हे आपण समजून घेतलं पाहिजे. देव तेवढ्यापुरतं बोलायचे आणि लगेच निरूपणाला सुरुवात करायची. देवाने त्यांना निरूपण केलेलं आहे, आणि ते निरूपण केल्यानंतर त्यांच्या मनामध्ये जे सांसारिक दुःख होतं, ताप होतं, असतातच. मनामध्ये काहीतरी दुःख असतं, अडचणी असतात, संकट असतात. निरूपण केल्यानंतर ते शारीरिक कष्ट, तापाचं निराकरण थोडंसं झालं, उतार पडला, शांती वाटली, त्यांना आनंदानं परिपूर्ण होऊन सर्वजण श्रीमूर्ती ती अवलोकत बसले. साधू संतांना जेव्हा बी कोणी भेटलं किंवा वासनिकांना बी आपण कोणी भेटलं तर आपण निरूपण केलं पाहिजे. त्याचं संकट, अडी अडचणी, दुःख, त्याला थोडंसं जी तीव्रता आहे ती कमी होते. परमेश्वर समर्थ आहे, समर्थवादावरची निष्ठा आणि जे बी तत्त्वज्ञान आपल्याला माहिती आहे, आपली प्रचिती आहे, ती आपण सांगितली पाहिजे, निरूपण केलं पाहिजे. परंतु आपण अन्य वार्ता करत आपल्याला वेळ घालून देतो. आपल्याला टेन्शन येतं आणि त्यालाही आपण टेन्शन देतो. म्हणजे आपल्या अडचणी आपण त्याला सांगतो, त्याच्या अडचणी आपण आपल्याला ऐकतो. एकामेकाच्या अडचणी एकामेकाला सांगून काहीच उपयोग नाही आहे. म्हणून परमेश्वरावरती जर चर्चा केली, चिंतन केलं धर्मावरती, आणि ती आपल्याला सवयच नसते. धर्मावरती चिंतन करणं, धर्मावरती चर्चा करणं, धर्मावरती विचारणं, बोलणं, ही सवय लावावं लागते, कारण हे ऊर्ध्वगतीचं आहे. आणि म्हणून परमेश्वराने त्यांना निरूपण केल्यानंतर त्यांच्या मनामध्ये जे बी असेल, संकटाच्या अनुषंगाने, दुःखाच्या अनुषंगाने, कौटुंबिक तापाच्या अनुषंगाने, त्याची तीव्रता खूप कमी झाली. आणि मग ते देवाकडे ते बघतच बसले. थोडा वेळ बसले, सर्वजण त्यांना जाण्याची अनुमती दिली, तुम्ही जावा. मग रेम नाईक आहे, जोग नाईक आहे, सारस्वत भट आहे, ही तिघं निघाले. कारण येताना 4 जणं आले होते, पद्मनाभीसुद्धा होता त्यांच्यामध्ये, पण ते तिघंच निघाले. ते पद्मनाभी देव मात्र थांबले, ते बसलेच होते. आणि मग सर्वज्ञांनी कृपादृष्टीनं अवलोकन करून त्यांना स्थिती दिली. ते तिघं गेल्यामुळं हा एकटाच राहिला. आणि ही आर्तता आहे, ही आवड आहे, ही वेच आहे, ही वेद आहे. त्यांनी संयम ठेवून लगेच देव म्हटले जा म्हणून लगेच उठला नाही, तर तो तिथं थांबल्यामुळं त्याला असा लाभ झाला का परमेश्वराने त्याला स्थिती दिली. आणि त्या स्थितीचा अनुभव बऱ्याच वेळ भोगल्यानंतर, ती स्थिती भंगल्यानंतर मग देव म्हणतात तुम्ही जा. आणि पैठणला भोगनारायणाच्या देवळात सारस्वत भटांना देवाचं दर्शन झालेलं होतं. सारस्वत भटाची आणि देवाची पैठणला अगोदरच भेट झालेली होती. तेच सारस्वत भट या रेमनाईकाच्या घरी असल्यामुळं आता इथं परत दुसऱ्यांदा भेट झालेली आहे. त्यामुळे ते सर्वजणांच्या दर्शनाला यायचे आणि त्यांच्यासोबत पद्मनाभी देवही यायचे. मग त्यांच्याबरोबर पद्मनाभी देव यायचे दररोज. पद्मनाभी देव गेले आणि दुसऱ्या दिवशी मग त्यांच्याबरोबर दररोजच ते यायचे. थोडा वेळ मग थोडं सेवा पण करायचे, काम पण करायचे. म्हणजे पद्मनाभी देवाकडे क्वालिटी होती की ते आल्यानंतर बायसांना थोडीशी मदत करू लागायचे, साफसफाई करायचे, सेवा करायचे. आपणही कुठं मंदिरात गेलो, आश्रमात गेलो, तिथं काहीतरी सेवेचा आपला भाव असला पाहिजे. आपण जातो पाहुण्यासारखं, बसतो, साधू संत जे बी कर्तव्य करायचे ते करतात, आपण खातो, झोपतो आणि निघून येतो. परंतु तिथं गेल्यानंतर आपण आपल्या घरामध्ये जसं काम करतो तसंच इथं जर थोडीशी सेवा केली, दास्य केलं तर आपला कर्मनाश होतं, आपली योग्यता वाढते, आपला तो संस्कार वाढीस लागतो, ती प्रतिकारणता वाढत राहते. पण कधीही कुठे गेल्यानंतर किती वेळ आहे त्यानुसार त्या साधू संतांना, बाबांना विचारलं की बाबा काही सेवा असेल तर सांगा, आम्ही करतो. अन्यथा आपल्याला जर दिसलं कचरा आहे, साफसफाई करणं आहे, जे बी आहे ते आपण केलं पाहिजे. त्यातूनच त्याची प्रतिकारणता वाढते. ह्या पद्मनाभी देवाकडे ती क्वालिटी होती, तो संस्कार होता. त्याला कोणी सांगितलं नाही, पण तो स्वतःहूनच बाईसांना मदत करायला लागला, सेवा करू लागला. आणि बाईसासुद्धा मग त्यामुळं बाईसा काय म्हणतात, बटिका तू दररोज येत जा, काय हरकत नाही म्हणे, बाबा तुला काही म्हणणार नाही. म्हणजे बाईसांच्या माध्यमातून परमेश्वरानेच अप्रत्यक्षरित्या त्याला दररोज यायला सांगितलं.
मग ते नंतरच्या काळामध्ये आता ओळख झाली, बाईसांची ओळख झाली, दररोज यायला लागले. नंतरच्या काळामध्ये ते एकटेच यायला लागले. आता तो होता रेमनाईकाचा शिष्य, परंतु आता तो दररोज यायलाच लागला नाही, तो इथंच थांबायला लागला. आता त्याला आवड निर्माण झाली देवाची, इथंच सेवा करणं आहे, थांबणं आहे, पूजा अवसर पाहणं आहे आणि थांबायला लागला. त्यांनी सारस्वत भटांचाही नाद सोडून दिला. सारस्वत भटांबरोबर जो दररोज यायचा जायचा त्याचाही नाद सोडून दिला, रेमनाईकाचाही नाद सोडून दिला आणि परमेश्वराच्या बरोबर तो राहायला लागला. ही संस्कार आपल्याला असला पाहिजे की आपण कोणाबरोबर राहावं, किती राहावं, कसं राहावं आणि जर आपली प्रगती आहे, आपला प्रोग्रेस आहे, तर त्या पद्धतीनं आपण हे जे आहे हे आपल्यामध्ये बदल ठेवला पाहिजे. अन्यथा वर्षानुवर्ष आपण राहतो, लाभ काही होत नाही, फायदा काही होत नाही, वेळ निघून गेलेली राहते आणि मग वेळ निघून गेल्यानंतर कधीतरी समजतं, कळतं आणि मग पश्चातापाशिवाय आपल्या हातात काहीच राहत नाही. पद्मनाभी देवानी ती निर्णय क्षमता त्यांची होती. यायला लागले, आवडीनं सेवा करायला लागले, ओळखीपाळखी झाल्या आणि सर्वांना सोडून परमेश्वराबरोबर राहायला लागले. परमेश्वराबरोबर राहायला लागल्यानंतर त्याच्या जीवनामध्ये खूप मोठा बदल झाला. पुढे जाऊन हा पद्मनाभी देव आपल्याला पुन्हा पुन्हा भेटणार आहे, परंतु त्याच्या काही प्रवृत्तीमुळं, काही चुकीमुळं परमेश्वराने त्याला सन्निधानातून जरी काढून टाकलं तरीही परमेश्वर त्याचं चिंतन करतात आणि त्याला बऱ्याच मोठ्या हिंसेपासून वाचवतात आचार्यांच्या माध्यमातून. हे पुढं आपण पाहणारच आहोत. तर सारस्वत भट दिवसाआड यायचे. आता ते सारस्वत भटाचा हा पद्मनाभी देव शिष्य होता. परसनाईकांनी त्यांची ओळख होती. हे सारं एकच ठिकाणचे असल्यामुळं ते सारस्वत भटांमुळं जो दररोज यायचा जायचा तो येणं बंद झाला, तो एकटाच यायला लागला, इथंच थांबायला लागला आणि आता सारस्वत भटाकडे त्याचं जाणंच थांबून गेलं. तर सारस्वत भटाच्या दिवसाआड यायचे, मग 2 दिवसांनी येऊ लागले, मग 4 दिवसांनी येऊ लागले, 8 दिवसांनी येऊ लागले आणि येणंच बंद झालं. कधीतरी आला तर बाईसा विचारायचे का आले नाही, तर तो काहीतरी कारण सांगायचा, कामच होतं, गावालाच गेलो होतो, असंच होतं, तसंच होतं. कारण मनामध्ये काहीतरी वेगळं खटकत असतं, काहीतरी अपेक्षा असते, अभिलाषा असते आणि त्यातून मात्र आपण तुटत असतो. त्यातनी पद्मनाभी देवानी तो विचार न करता परमेश्वराला बरोबर राहायला लागले आणि त्याच्यामुळं हा परमेश्वराला सोडून गेला. आपण काय करतो हे आपल्या लक्षात येत नाही. सारस्वत भटांनी सुद्धा मग येणं बंद केलं. असंच एकदा सकाळचा पूजा अवसर झाला. सर्वज्ञ देवळात विहरणाला जायचे, बिराडावर गमन करायचे. असेच एका दिवशी सर्वज्ञांनी विहरणाला गमन केलं आणि बरोबर बाईसा आहे, पद्मनाभी देव आहे. देवाने बाईसांनी आसन केल्यानंतर एका झाडाखाली वनामध्ये देव बसलेले होते. जवळच पद्मनाभी देव बसलेले होते आणि त्याच बाजूनी सारस्वत भट नदीकडून गावात निघाले होते. परंतु त्यांनी देवाला पाहिल्याचं न पाहिलं करून थोडंसं असं तिरपं जायला लागलं आणि ते नेमकं बाईसांनी बघितलं बी आणि त्यांच्या लक्षात पण आलं. आणि मग ते बाबांना म्हणतात, बाबा पलीकडे हा सारस्वत भटच जातो आहे ना म्हटले. देव म्हणतात, हो तोच आहे म्हटले. आणि मग बाईसा म्हणते, ही बाबांना पाहून तिरके का जात आहे? पहिले तर दररोज यायचा, दर्शन घ्यायचा आणि बाबांजवळ बसायचा, तर आता का तो येत नाही, पाहिल्यासारखं न पाहिल्यासारखं करू राहिला? तर देव सांगतात पद्मनाभी देवाकडं श्रीकर करून खुनेनी सांगतात की याच्यामुळं येत नाही म्हटले. आता बाईसांना ते काही लक्षात आलं नाही. बाईसा म्हणते, याचा काय संबंध म्हटले, हा इथे आहे म्हणून त्याचा तो येत नाही याचा अर्थ काय म्हटले, तर त्यांनी काय फरक पडतो? तर देव म्हणतात, बाई हा त्याचा शिष्य आहे म्हटले, याला शिष्याचा अभिमान आहे आणि त्यामुळं हा इथंच आता राहायला लागला. त्याच्यामुळं त्यांनी मनामध्ये आमच्याविषयीसुद्धा अभिमान भोगत आहे म्हटले. तर अशा पद्धतीनं बाईसांच्या ते लक्षात आलं नाही. बाईसा म्हणतात, हा बाबा एवढं काय त्यात म्हटले, तो त्यांचा शिष्य होता, तो आपल्याकडे यायला लागला तर त्याचं भलंच आहे. आता बाईसा वेगळ्या विचाराच्या त्या प्रेमीभक्त असल्यामुळं त्यांना त्याच्यात काहीच वाटलं नाही. नैसर्गिकरित्या नॅचरल स्वभावात आणि अशा पद्धतीनं ही प्रवृत्ती आपली निर्माण करायची. आपल्याला कोणाविषयी कशाविषयी काही वाटलं नाही पाहिजे. अन्यथा आपला एखादा मित्र आपल्याबरोबर राहत असताना एखादा दुसऱ्याबरोबर गेला तरी आपलं मन दुखतं. त्याच्याबरोबर गप्पा मारायला लागला, दुसऱ्याबरोबर गप्पा मारायला लागला तरी आपल्याला कुठंतरी खटकतं. तर ही नैसर्गिकता आपल्या मनामध्ये, हृदयामध्ये आपल्याला निर्माण करता आली पाहिजे. कोणत्याही प्रकारची भावना आपल्या मनामध्ये आली नाही पाहिजे, कारण तोच संस्कार आपल्याला वाढीस लागणार आहे आणि पुढे जाऊन त्याचा उपयोग होणार आहे.
परंतु आपण छोट्या छोट्या गोष्टीनं आपल्या मनामध्ये कटुता निर्माण करतो, द्वेष निर्माण करतो, कोणाविषयी तरी निगेटिव्ह विचार करतो. देवाने इथं खूप मोठं तत्त्वज्ञान सांगितलं आहे. देव म्हणतात, बाई शिष्याभिमान तो मिळशी अधिक जास्त असतो म्हटले. म्हणजे बायकोपेक्षा शिष्याचा अभिमान जीवाला खूप जास्त असतो म्हटले. त्याच्यामुळं त्यांनी तो अभिमान घेतलेला आहे. आणि मग देव बाईचा सुद्धा म्हणतात, तो कसा काय म्हटले. आता सर्वज्ञांनी त्यावेळेस पंचकोळचार्याची गोष्ट सांगितलेली का ह्या पंचकोळचार्याच्या माध्यमातून कशा पद्धतीनं त्यांनी हिंसेला पातक झाला आणि तो नरक योनीत गेला. पुढे जाऊन ही लीळा आपल्याला मागे होऊन गेलेली आहे पंचकोळचार्याची लीळा. तर देवानी ती आठवण करून दिली. म्हणले पंचकोळचार्याची गोष्ट तुम्हाला माहीत आहे. तर तसं झालेलं आहे. म्हणजे तसं होतं का एक शिष्य दुसऱ्या गुरूंनी चाळवला, यांनी त्याच्यावर विषप्रयोग केला, म्हणून तोही नरकात गेला आणि हाही नरकात गेला. शेवटी परमेश्वराची भेट झाली तेव्हा तो त्यातून सुटला. तर ह्या ज्या गोष्टी आहे, आपण द्वेष निर्माण केला कोणाविषयी तरी आपोआपच आपल्या मनामध्ये नकारात्मक विचार येऊन आपण हिंसेपर्यंत जाऊ शकतो, नरकात जाऊ शकतो. म्हणून आपल्या मनामध्ये एक स्वभावता, एक नैसर्गिक स्वभाव आपण निर्माण केला पाहिजे. कोणी असलं काय, घेतलं काय, बोललं काय, नाही बोललं काय, हा त्याचा वैयक्तिक विषय आहे, त्याचं वैयक्तिक जीवन आहे. त्याच्यामुळं कोणाच्या अधीन आपण राहू नये आणि कोणाला आपण अधीन करू नये. आणि परमेश्वर आता सवय ती काहीशीची नसावी. सवय जर आपल्याला लागली एखाद्या व्यक्तीची, एखाद्या जागेची, तर त्यातून आपण बाहेर पडत नाही. म्हणून सवय फक्त परमेश्वराच्या तत्त्वज्ञानाची, आचाराची, चिंतनाची आपली जर आपण निर्माण करून घेतली तर याविषयी आपल्याला काही वाटणार नाही. आपण दररोज जीवन जगत असताना कौटुंबिक जीवनात, सामाजिक जीवनात, व्यावसायिक जीवनात हजारो लोक आपल्याला भेटत राहतात. लाभापोटी आपण सवय करून घेत राहतो आणि कधीतरी मग तो आपल्याला भेटलाच नाही किंवा बोललाच नाही किंवा तो कुठंतरी दुसरीकडे दिसला तर आपल्या मनामध्ये एक खट्टू निर्माण होतं. तर हे न होता आपण आपल्या नैसर्गिकरित्या जगता आपल्याला आलं पाहिजे आणि कोणावरही आपण अधीन राहिलो नाही पाहिजे. आपल्या मनामध्ये तसे विचार येऊ नाही दिले पाहिजे. जरी आले तर आपण ते खुडून टाकले पाहिजे. अशा पद्धतीनं त्यानंतर रेमनाईका भेटूया. रेमनाईकाची नंतर भेट होते. एकदा पद्मनाभी देवाने रेमनाईकासमोर सर्वज्ञांची प्रशंसा केली. आता हा रेमनाईक देवाला येऊन भेटून गेलेला होता, परंतु पुन्हा पद्मनाभी देवाने रेमनाईकाच्या समोर प्रशंसा केली. तो ऐकून रेमनाईक परत सर्वांच्या दर्शनाला निघाला आणि त्याच वेळेस नेमका सर्वज्ञांना पद्मनाभी देव मर्दाना देत होते. कारण इकडं पद्मनाभी देवाला मर्दाना मादणी देत होते आणि रेमनाईक अचानक देवाला भेटण्यासाठी आलेले. ते वस्त्रीवर उभे राहिले आणि कोणत्या तरी भक्ताला सांगितलं का गोसाव्यांचं काय चाललं आहे. तर ते म्हटले मर्दाना मार होत आहे म्हटले. आणि रेमनाईक म्हटले गोसाव्यांना कळवा का आम्ही आलेलो आहे. आणि अशा पद्धतीने भक्तजनांना सर्वज्ञांना सांगितल्यानंतर सर्वज्ञांनीसुद्धा ते मर्दाना चालू असतानाच आपल्या पूर्ण शरीरावरती एक कपडा ओढला आणि तसेच ओसरीत आले. आसनावर दोंगडे एकेरी पांघरून ते तसेच पुढं आल्यानंतर ते रेमनाईकांच्या लक्षातच आलं नाही का हेच देव आहे. आणि ते देवालाच विचारतात की श्री चांगदेवराव गोसाव्यांचा काय अवसर आहे. आणि मग त्यांची काही कणव असेल, काही योग्यता असेल, देव आपला कपडा बाजूला करतात आणि सांगतात असा अवसर चालू आहे. आणि मग त्यांच्या लक्षात आलं का अरे हेच देव आहे, आपण ओळखलं नाही. आणि अशा पद्धतीनं पूर्ण तिथंच मग देवाचं आसन होतं. रेमनाईकांनी दंडोत घातल्यानंतर चरणावर मस्तक टेकवलं, सर्वज्ञांजवळ बसले. सर्वज्ञांनी गोष्टी करत तसंच पश्चाताप पण करायला लागले की मी देवाला ओळखलं नाही, मी अनावसारी आलो, विचारून यायला पाहिजे होतं. तर हा सेन्स पण आपल्याला असायला पाहिजे. आपण कधी केव्हा कोणालाही भेटायला जातो तो अपॉइंटमेंट घेऊन जात असतो. कधी जायचं, केव्हा जायचं, कुठं जायचं, कोणत्या वेळेत जायचं, किती वेळ जायचं, काय काम आहे त्याचं भान ठेवून आपण जर गेलं तर तो बी एक संस्कार आहे. अन्यथा आपण हॉस्पिटलला एखाद्या पेशंटला भेटायला जातो आणि 4-4 तास त्याच्याबरोबर एवढ्या गप्पा मारतो की त्याला आराम पण भेटत नाही, तो आजारी आणखीन आजारी होतो. किंवा एखाद्या ठिकाणी कामापुरतं जातो, कामं राहतं बाजूला आणि बाकीच्याच गप्पा मारत बसतो. किंवा मार्गातून आपण रस्त्याने चाललो आहे, मार्ग भेटला आहे, दुपारची 1ची वेळ आहे, 1:30ची वेळ आहे, 2ची वेळ आहे, आरामाची वेळ आहे, त्यावेळेस जातो, सर्व मार्गामध्ये डिस्टर्ब करतो. तर कोणती वेळ आहे, कोणती परिस्थिती आहे, कोणत्या वेळेस आपण कुठं जायला पाहिजे, हे भान, हे सेन्स आपण व्यवहारामध्ये जर पाळत असेल तर धर्मामध्ये सुद्धा आपण पाळलं पाहिजे. वेळ, काळ, परिस्थिती, निरूप
आपण निर्णय घेता आले पाहिजे आपल्याला. आणि हा बी एक आचार आहे, ही सवय आहे. आपल्याला असं वाटतं यात काय एवढं विशेष आहे, परंतु ही सवय आहे. ही सवय जर आपल्याला लागली तर आपोआपच आपलं जीवन नियोजनबद्ध, डिसिप्लिनपणे, सरळ आणि व्यवस्थित चालण्याची सवय आपल्याला लागते आणि ती सवय आपल्याला जीवनामध्ये खूप मोठी उपयोगीत पडते. तर त्याला ते लक्षात आलं का आपण चुकीच्या वेळेस आलेलो आहे, कारण देवाचं मर्दाना माज्ञा आहे, सणाची वेळ आहे, विचारलं नाही, काही नाही, उठलो आणि सुटलो. तर त्याच्यामुळे तो दुःख करायला लागला, पश्चाताप करायला लागला. परंतु देवात त्यांचा तेवढा अधिकार असल्यामुळे देव म्हणतात, नाही को तुम्हाला असं काही नाही म्हटले, तुम्ही कधी येऊ शकता, तुम्हाला काही बंधन नाही म्हटले. आणि मग रेमनाईक म्हणते, आता मर्दाना होऊ द्यावीजी, मी आता पुन्हा येईल. आणि मग तसं काही नाही म्हणे, तुम्ही भलत्या वेळेस आमचं दर्शन घेता येईल तुम्हाला, तुम्ही येऊ शकता. आणि मग त्याच वेळेस पद्मनाभी देवांना सर्वज्ञ एक दृष्टांत सांगतात, व्यतिपातीचा दृष्टांत, की एक राजा असतो म्हटले आणि तो राजाचा दररोज सकाळी उठल्यानंतर तो स्नान वगैरे करतो, देवपूजा करतो आणि राजवाड्याच्या बाहेर येऊन ब्राह्मणांना दान देत असतो. हा त्याचा दररोजचा दिनक्रम असतो. आता एक ब्राह्मणाच्या कानावर ती गोष्ट आल्यानंतर तोही सकाळी सकाळी लवकर येतो. लवकर आल्यानंतर तो पारेकऱ्यांना विचारतो की राजा उठले का? म्हणे, अहो ते राजे आहे, आता ते कधी उठतील आम्हाला काय माहिती. म्हटले, मग ते कधी येतील? म्हणे, ते आम्ही नाही सांगू शकत. ते उठतील, स्नान करतील, देवपूजा करतील आणि त्यानंतर ते बाहेर येतील आणि मग दान देतील. आता एवढं सांगितल्यानंतर त्या ब्राह्मणाला वाटलं खूपच वेळ आहे, बराच वेळ आहे, आपण इथं एवढा वेळ थांबून काय करू, तोपर्यंत आपण जरा जाऊन येऊ दुसरीकडं, भिक्षा मागू किंवा आणखीन कुठंतरी आपणही कधीतरी जातो एखाद्या गोष्टीच्या कामासाठी. आणि कामासाठी गेल्यानंतर तिथं ती व्यक्ती नाही आहे किंवा ते काम थोडंसं लेट होणार आहे असं म्हणून दुसरीकडे इकडं तिकडं टाईमपास करायला जातो, परंतु ती वेळ निघून जाते. तसंच याचं होतं. तो दुसरीकडे गेल्यानंतर राजा उठतो, स्नान करतो, देवपूजा करतो, बाहेर येतो आणि जे आलेले ब्राह्मण आहे त्यांना दान पण देतो आणि निघूनही जातो. निघून गेल्यानंतर तो ब्राह्मण येतो, तो त्या सरदारजीला विचारतो की राजा आले होते का? म्हणे, अहो आले. आल्यानंतर त्यांनी दान पण दिलं आणि ते गेले पण. म्हणजे अशी जी वेळ आहे ती वेळ पकडता आली पाहिजे आपल्याला, कोणत्या वेळेस काय करायचं. अन्यथा आपण लवकर जातो, वेळ आहे म्हणून दुसरीकडे जातो, ती वेळ पण निघून जाते. अगोदर गेल्यामुळं ती पण वेळ जाते. तर ती वेळ पकडता आली पाहिजे. ज्यांनी वेळ पकडली त्यांनी देव पकडला, ज्यांनी वेळ पकडली त्यांनी धर्म पकडला. कारण वेळेला अत्यंत महत्त्व आहे आणि बऱ्याच वेळा आपल्या जीवनामधून निघून गेलेल्या अनंत जन्म, अनंत सृष्ट्या ह्या वेळाच आपल्याला पकडता नाही आल्या, म्हणूनच तर आपल्या जीवनामध्ये दुःख निर्माण झालेलं आहे. त्याच्यामुळं आज ही जाणीव आपण ठेवली पाहिजे, कोणत्या वेळेस काय करायचं. दिवसभराचं आपलं नियोजन असलं पाहिजे. आणि जर नियोजन असेल तर किती काम असलं तरी तुम्ही वेळेचं नियोजन जर केलं तरी तुम्हाला त्याच्यात काही वाटणार नाही. परंतु नियोजन नाही केलं तर थोडंही काम खूप जास्त वाटेल. आणि नियोजन केलं तर खूप मोठं काम छोटं वाटेल. नियोजन नाही केलं तर छोटं काम खूप मोठं वाटेल. अशा अनेक गोष्टी आहे. म्हणून वेळेचं नियोजन धर्मामध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि देवानी व्यतिपातीच्या दृष्टांतातून तेच सांगितलेलं आहे की वेळ नाही पकडली तर जे भेटायचं ते भेटत नाही आणि वेळ पण जाते. आणि म्हणून ते सर्व रेमनाईकांनी सुद्धा ऐकलं. आणि मग देवाला मर्दाना माज्ञा झाल्यानंतर रेमनाईक निघून गेले आणि प्रतिदिनी देवाच्या दर्शनाला ते प्रसंग पाहून मात्र येऊ लागले. मग कोणत्या वेळेस देव उठतात, त्यांचं मर्दाना माज्ञा कोणत्या पद्धतीनं त्यांनी सर्व समजून घेतलं. आणि समजून घेतल्यानंतर कोणत्या वेळेस आपण जायला पाहिजे हा सेन्स त्यांनी निर्माण केला आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये. आणि ते दररोज मग देवाला त्यावेळेस बरोबर येऊन भेटायचे, दर्शन घेऊन जायचे. अशा पद्धतीने वेळ जर पकडली तर नक्कीच आपल्या जीवनामध्ये सुद्धा बऱ्याच मोठा फायदा होऊ शकतो. प्रत्येक वेळेतून परमेश्वराने काहीतरी समज दिलेली आहे आणि ती फक्त आपल्याला शिकायची, घेण्याची वृत्ती आपली, दृष्टी आपली असली पाहिजे. त्यासाठी आपलं डोकं रिकामं असलं पाहिजे, आपली बुद्धी रिकामी असली पाहिजे. नाही तर मला सर्व येतं आणि त्यात काय शिकायचं असं म्हणून जर आपण थांबलो तर आपण काही शिकू शकत नाही. एखादी व्यक्ती जेव्हा म्हणते की मला काही येत नाही तोच शिकू शकतो आणि मला सर्व येतं, सर्व माहीत आहे असा म्हणणारा काही येऊ शकत नाही, त्याला काही शिकू शकत नाही, त्याच्या जीवनात तो काही निर्माण करू शकत नाही. अशा पद्धतीनं या माध्यमातून आपल्याला परमेश्वरांनी वेळ पकडायला लावलेली आहे. आद्यंती दैव मध्य पुरुष दोन्ही बाजूनी परमेश्वराचं कार्य आहे. परंतु तो मधली जी वेळ आहे ती जर आपल्याला पकडता आली, ती जी वेळ आपण पकडून चाललो, नियोजन केलं तरच परमेश्वराला सुद्धा आपल्याला पकडता येईल. जी कड आहे ती आपली आहे, ती वेळ आहे ती आपली आहे.
एके दिवशी असा सकाळचा परमेश्वराचा पूजा अवसर झालेला आहे आणि दक्षिण दिशेकडे बनाकडे विहरणाला देव गमन करतात. त्यावेळेस एक राजगुरू त्यांच्या शिष्याचा शस्त्रास्त्रांचं शिक्षण देण्यासाठी गेलेला होता. तिथं जंगल असतं, जंगलामध्ये एक राजा असतो, त्यांच्या सैन्याला तो शिकवण देत असतो आणि त्या मैदानातून त्याच्या शिष्यासह तो येत असताना त्याला नदीच्या वळणावर बनामध्ये सर्वांना त्याचं दर्शन झालं. आता सर्वज्ञ बसलेले आहे, तो तिकडं गेलेला होता सरावासाठी, तिकडून येतो होता आणि देवाचं दर्शन त्यांना होतं आणि सर्वज्ञांनी त्याला येताना पाहिलं. त्याच्या ठिकाणी असलेला जो गर्व आहे, शस्त्रास्त्रांच्या साधनेची सुरुवात त्यांनी जी केली, शिक्षणाचा आविर्भाव तो दाखवत होता. त्यावर त्याच्या लक्षात आलं. त्यांनी समोर येऊन त्याच्या हातातील जे आहे सैन्य, नक्षीदार दंड सर्व त्यांच्या श्रीकारात ओळगवलं. म्हणजे देवाला त्यांनी दिलं. त्याच्या लक्षातच आलं नाही की हे कोण आहे, काय ओळखताच आलं नाही. तो सराव करून आला आणि ते देवाच्या हातात त्यांनी दिलं, श्रीकारात दिलं आणि पाठीमागं तो सरकला आणि देवालाच म्हणतो दंड द्या म्हटले. आता हातातील दंड स्वतः घेतला त्या आणि श्रीकारात देवाच्या हातात दंड दिला आणि हे भिक्षुक म्हणले. सर्वज्ञ म्हणाले, हे भिक्षुक, आम्ही भिक्षुक आहे म्हटले, आमच्याबरोबर तुम्ही काय सराव करणार? तर तो म्हणाला, जी ते मला माहीत आहे म्हटले. सर्वज्ञ म्हणले, हो का? मग सर्वज्ञांनी दंड असा दाखवला आणि झटकन शस्त्र काढून उभारण्याचा अनुकार केला. म्हणजे त्याच्या ते लक्षातच आलं नाही. देव म्हणतो आम्ही भिक्षुक आहे, तो म्हणतो ते आम्हाला माहीत आहे. परंतु अशा पद्धतीनं देवाने ते शस्त्र फिरवलं, त्याच्या ते लक्षात आलं, कारण हे तर वेगळेच काहीतरी आहे. आणि तेवढ्याच वेगाने ती कृती त्यांनी केली आणि मग सर्वज्ञ म्हणले, हाना नाही का म्हटले. ते सुरुवात केल्यानंतर तो हानेपर्यंत सर्वज्ञांनी हा नव्हे असा म्हणून चारी बाजूनी घाव दिले. म्हणजे त्याच्याबरोबर खेळायला लागल्यानंतर तो थोडक्यात थांबला. यदा कदाचित त्याला असं वाटलं असेल की देव आता गोसावी असं स्वतःला सांगतात भिक्षुक आहे आणि ते काही करणार नाही. परंतु त्यांनी अशा पद्धतीनं सुरुवात केली का त्याला दोन्ही बाजूनी चारी बाजूनी ते घाव लागले त्याचे, ते गदेचे, आणि त्याला ते काही सुचेनाच. आणि आणि त्यानंतर मग त्यांनी देवानी दंड ठेवला आणि निघून जायला लागले. तोही सोबत निघाला, कारण त्याच्या लक्षात आलं की एवढ्या तरबेजेनं, एवढ्या कुशळतेनं आपल्याला हे जी गोष्ट त्यांनी दाखवली ते कुणी करू शकत नाही. आणि मग तो सर्वज्ञानं विनू लागला. तो म्हणाला की एक वेळ वार करणं आणि चुकवणं दाखवा म्हणले. कारण त्या देवाने अशा पद्धतीनं तो डाव टाकला होता का त्याने तो त्याच्या लक्षातच आला नाही आणि त्यांनी कधी ऐकलाय नव्हता आणि पाहिलाय नव्हता. आणि देवाने ते केल्यानंतर तिथं तो दंड टाकला आणि देव निघाले. त्याच्या लक्षात आलं आणि तो देवाकडं परत आला, विनंती करायला लागला का जे तुम्ही केलं ते पुन्हा मला एकदा दाखवा म्हटले, पुन्हा एकदा मला करून दाखवा. त्यांनी पार देवाला विनंती करून चरणावर मस्तक टेकवलं. तर देव आता दाखवणार नाही म्हटले. झालं होतं, एक वेळ निघून गेली, विषय मिटला म्हटले, आता नाही दाखवणार. त्यानं 3 वेळा विनंती केली पण तरीही देवाने ती ऐकली नाही, नकारच दिला. त्याने आपला आग्रह थांबवला आणि तो निघून गेला. भक्तजन म्हणते त्याला का दाखवलं नाही म्हटले देवा, तू एवढा विनंती करत होता, एकदा तुम्ही केलं. त्यांनी नंतर म्हटले तर त्याला दाखवायला पाहिजे होता. सर्व म्हणले तो बुद्धिमान आहे म्हटले, एकदा दाखवल्यानंतर तो ते समजून घेईल आणि प्राण्यांना तो लोकांना झटकन मारील. म्हणजे तो डावच असा होता की शिकल्यानंतर तो गुह्य डाव असल्यामुळं तो लोकांना त्यांनी त्या डावाने तो वापर करून मारू शकतो म्हटले. मग सर्वज्ञांनी रामनाथाच्या देवळात गमन केलं, विहरण केलं, बिडावर गमन केलं. म्हणजे थोडक्यात परमेश्वर राजपुत्र तर होते, परंतु परमेश्वर सर्वज्ञ आहे, त्यांना काय येत नाही. अनेक लीळेमधून आपल्याला दिसणार आहे की कोणताही प्रसंग असो, कोणती परिस्थिती असो, कोणती वेळ असो आणि कोणतीही गोष्ट असो, परमेश्वर त्यात ज्ञात आहे आणि त्यांना सर्व समजतं, कळतं आणि ते करतात, करू शकतात. हे वेळोवेळी परमेश्वराने दाखवलेलं आहे. ह्या राजाच्या पुत्रालासुद्धा देवाने असा डाव दाखवला की तो त्यांनी कधी ऐकला नव्हता आणि देवाने त्यांनी विनंती करू नये का नाही दिला, तर त्याच डावाच्या माध्यमातून तो जर कोणाला मारील तर त्याला निमित्त झाल्यासारखं होईल. आणि म्हणून आपणही अशा काही गोष्टी जर आपल्याला असेल माहिती तर आपण कोणाला त्या सांगितल्या नाही पाहिजे. ते आपलं रहस्य आहे आणि ते आपण वापरलं नाही पाहिजे. आता परमेश्वराने त्याचा जो गर्व आहे, त्याचा जो अहंकार आहे तो काढण्याच्या उद्देशाने तू जे अहंकाराने वागतोय, बोलतोय, चालतोय आणि मला सर्व येतं आहे असा जो भाव आहे तुझा, तो अत्यंत चुकीचा आहे. तुला काहीच येत नाही
आणि म्हणून फक्त एक झलक परमेश्वराने दाखवली, एक ट्रेलर परमेश्वराने दाखवला आणि त्याचा गर्व तर हरण केलाच केला, परंतु त्यांनी परत विनंती करूनही देवाने तो डाव त्याला दाखवला नाही. तर अशा पद्धतीनं परमेश्वर ज्या जीवाच्या कन्वेनुसार कोणाचा गर्व हरण करतात, कोणाला बोध देतात, कोणाला समज देतात आणि या समजातूनच ह्या जीवाची अयोग्य जीवाची योग्यता निर्माण करून परमेश्वराला प्राप्त करण्यासाठी संधी देतात. आपण यालाही या लीळेच्या माध्यमातून आपण स्वतः त्या लीळेमध्ये आहोत आणि आपल्याबरोबर ज्या साऱ्या घटना घडताय आपण स्वतः पाहतोय, अशी एक प्रसंग निर्माण करून ते एक स्मरणच आहे, ते एक चिंतनच आहे, ते एक परमेश्वराला आठवणच आहे. आणि परमेश्वराने त्यातून दिलेली जी समज आहे ती आपल्या जीवनामध्ये जर आपण निर्माण केली आणि त्यातून आपण चालायला सुरुवात केली तर नक्कीच परमेश्वर आपल्याला भेटेल. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत हो.